महाराष्ट्र राजकारणातील एक मोठं नाव अजित पवार यांचा बारामतीमध्ये एका भीषण विमान अपघातात मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली। ही घटना बुधवारी 28 तारखेला सकाळी 8:45 वाजता घडली। सुरुवातीला हा अपघात धोक्यामुळे किंवा वैमानिकाच्या चुकीमुळे झाला असावा असं सांगण्यात येत होतं। मात्र 72 तासांच्या सखोल तपासानंतर आणि DGCAनं विमानाचा ब्लॅक बॉक्स तपासल्यानंतर या प्रकरणाला आता एक वेगळंच वळण मिळालं आहे। तपास यंत्रणांनी या प्रकरणात 5 मुख्य पुरावे सादर केले जे हा अपघात नसून एक मोठा कट किंवा गंभीर निष्काळजीपणा असल्याचं सूचित करतात। विचित्र सीसीटीव्ही फुटेज। तपास यंत्रणाच्या हाती विमानाचे एक सीसीटीव्ही फुटेज लागले। त्यामध्ये विमान हवेत असतानाच अचानक एका बाजूला बॅरल रोल पलटी घेताना दिसत आहे। साधारण प्रवासी विमाने अशी कसरत करत नाहीत, त्यामुळे विमानाची इंजिन हवेतच निकामी झाले होते की जाणीवपूर्वक काही बिघाड करण्यात आला होता यावर संशय निर्माण झाला आहे। विमानाचा ब्लॅक बॉक्स तपासला असता 8:40 वैमानिकाचा संपर्क तुटल्याचं समजलंय। नियमानुसार कोणत्याही संकटात वैमानिक मे डे हा सिग्नल देतो, मात्र असा कोणताही सिग्नल देण्यात आला नव्हता। वैमानिकाचे शेवटचे शब्द ओ शिट हे होते, ज्याचा अर्थ असा की शेवटच्या क्षणी अशी काहीतरी गोष्ट घडली ज्याची कल्पना अनुभवी वैमानिकालाही नव्हती। घटनास्थळी उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार विमान जमिनीवर आदळण्यापूर्वीच त्याचे 5 हवेत मोठे स्फोट झाले होते। विमानाचे सुट्टे भाग कित्येक किलोमीटर अंतरापर्यंत विखुरले गेले होते। जर हा साधा अपघात असता तर स्फोट जमिनीला धडकल्यानंतर झाला असता। हवेत झालेले स्फोट एका मोठ्या कटाकडे निर्देश करतात। ज्या विमानानं अजित पवार प्रवास करत होते ते VSR कंपनीचं होतं। तपासणीत असं आढळलंय की हे विमान 16 वर्ष जुनं होतं। तसेच संबंधित वैमानिकाला मद्यपानामुळे यापूर्वी 2दा कामावरून काढून टाकण्यात आले होते। इतक्या मोठ्या नेत्याच्या प्रवासासाठी अशा कंपनीची निवड होणं हा तपासाचा मुख्य विषय ठरला। या प्रकरणात कंपनीचा मालक VK सिंग याला अटक करण्यात आली आहे। 6 तासांच्या कसून चौकशीनंतर त्यानं कबूल केलं की पैशांच्या हव्यासापोटी निकृष्ट दर्जाची विमानं प्रवासासाठी पुरवली जात होती। त्याच्यावर आता मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। अजित पवार यांच्या जाण्यानं संपूर्ण महाराष्ट्र पोरका झालाय। 29 तारखेला त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। सध्या राजकारणात त्यांच्या वारसदाराबद्दल चर्चा सुरू असून सुनेत्रा पवार राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री होतील अशी शक्यता वर्तवली जाते।